रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात उत्पादित करण्यात आलेल्या भात बियाण्यांना यंदा मोठी मागणी पाहायला मिळत आहे. विशेषतः रत्नागिरी 8 या भात वाणाला शेतकऱ्यांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या या संशोधन केंद्रात यंदा एकूण 281.10 क्विंटल भात बियाण्याचे उत्पादन करण्यात आले. त्यापैकी 265 क्विंटल बियाण्याची विक्री पूर्ण झाली आहे. यामध्ये रत्नागिरी 8 या वाणाला तब्बल 150 क्विंटल इतकी सर्वाधिक मागणी नोंदवली गेली आहे. तर रत्नागिरी 1 या वाणाची 81 क्विंटल, रत्नागिरी 6 ची 37 क्विंटल आणि रत्नागिरी 7 या लाल भात वाणाची 9 क्विंटल विक्री झाली आहे. रत्नागिरीसह कोल्हापूर, सांगली तसेच राज्याबाहेरील वाराणसी आणि गोवा येथूनही या भात बियाण्यांना मोठी मागणी मिळत आहे. कोकणातील भात बियाण्यांच्या गुणवत्तेमुळे शिरगाव कृषी संशोधन केंद्राच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. संशोधन केंद्र शिरगाव येथून खरीप 26 साठी 281.10 क्विंटल बियाण्याची उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये मेजर रत्नागिरी 8 वाटा आहे 151 क्विंटलचा. त्यानंतर रत्नागिरी 1 हा 68 क्विंटल आपण बियाणं इथून उपलब्ध करून देतोय. त्यानंतर 37 क्विंटल हा रत्नागिरी 6चं बियाणं उपलब्ध करून देतो. रत्नागिरी एरियामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये विशेषतः रत्नागिरी 6 ही व्हरायटी अतिशय चांगल्या प्रकारे चालते. त्यानंतर सिंधुदुर्ग एरिया किंवा ज्यांचे महान भाताचे क्षेत्र आहे त्याकरिता रत्नागिरी 8 ही व्हरायटी अतिशय उपयुक्त अशी आहे. मागील हंगाम थोडासा कठीणच गेला. 2 वेळा जो पाऊस आला त्यामुळे बीजोत्पादन किंवा शेतीला मार बसलेला आहे. परंतु पुढील हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला राहील अशी आपण अपेक्षा करू शकतो.